नमस्कार मंडळी. तर मी जातोय शेगावला कारण की आज आहे नवीन वर्षातला पहिला गुरुवार. तर माझ्यासोबत आहे करण, रोहन आणि साहिल असे आम्ही चौघजण होतो. बुलढाणावरून जाताना या झाडांच्या सुंदरतेने भरलेले दाट जंगल म्हणजेच न्यामग अभयारण्य आपल्याला मधामध्ये लागते. मग रस्त्याने जाताना आम्हाला मधात लागले एक मंदिर. मग तिथे दर्शन घेऊन थोडे पाण्याजवळ फोटो वगैरे काढून आम्ही निघलो शेगावकडे. मग खामगाव मध्ये आलो. मग खामगावच्या गल्ल्या बोळ्या पार केल्या. मग डायरेक्ट आलो संतनगरी शेगाव मध्ये. मग मंदिराच्या पार्किंग मध्ये गाडी पार्क केली आणि मित्रांनो, मंदिराकडे जाण्यासाठी पार्किंग मधून असा एक अंडरग्राउंड रस्ता बनलेला आहे आणि मग त्या अंडरग्राउंड रस्त्याच्या बाहेर निघून आम्ही जातोय मंदिराकडे. हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार. मग आम्ही पण त्या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करून मंदिराकडे जाताना पाय धुवून निघलो गजानन महाराजांच्या दर्शनासाठी. मग आलो दर्शनाच्या लाईन कडे. तर इतक्या दूर दूर पर्यंत भक्तांची लाईन लागलेली होती. मग आम्ही पण दर्शन घेतो तोपर्यंत तुम्ही मंदिर बघून घ्या. मग दर्शन घेऊन आलो मंदिराच्या परिसरामध्ये आणि इथे येऊन इतक्या मोठ्या पब्लिक क्राऊड मध्ये पण इतकी शांतता होती. खूप भारी वाटत होतं. मग आरती घेतली. मग तीर्थ पिलं. आलो महाप्रसादाच्या लाईन मध्ये आणि इथे रोज लाखोंच्या संख्येने पब्लिक येते तरी जेवणाची कमी पडत नाही मित्रांनो. मग जेवण करून आम्ही आलो आनंद सागरला. मग इथे काम चालू असल्यामुळे काही पाहण्यासारखं तर नव्हतं, पण गणपतीचे मंदिर खूप छान आहे, बघण्यासारखे आहे. मग इथे थोडं फिरून आम्ही निघलो घरी जाण्यासाठी. मग चला तर भेटूया मित्रांनो नंतरच्या ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉग आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि फॉलो नक्की करून टाका.